काल कीर्तन होतं मग नागपूर साईडकडे तिकडे. म्या विना घेतल्याबरोबर 40 बाया गेले उठून. कालचा किती सुद्धा होता मग आवाज काऊन सुद्धा नाही. काही बाया म्हणे बस न व पाहू ना कसं आहे तर. अर्ध्या कीर्तनात मग एकमेकीला धक्के दे माय वानाला नाही पण गुणाला वाटते बाई हे बा. रात्रभर अंग दुखलं माया किती रात्रभर दीट लागली मले. मग म्या फोन करून घरी सांगितलं मग सुनीच्या सासूले. डायरेक्ट नाव कसं घेता. मी म्हणलं मले बाया कीर्तनात दीट लावते व तर ते म्हणते भंगार मालाले कोण दीट लावते. जमते वाटते बजेट थोडंसं हे का बजेट असला ना पेटूनच टाकतो सर. पण कीर्तन करील बरं कीर्तन सांगेन कारण सुज्ञ लोक आहे इथं. इथं कसे लोक आहे सुज्ञ आहे तज्ज्ञ आहे समजदार आहे अभ्यासू लोक आहे मला माहीत आहे. पण कीर्तन करीन. पण आता विनोदाचार्य म्हटल्यानंतर आम्ही हा वाळणारे तुम्ही हा जेवणारे. आम्ही हा वाळणारे तुम्ही हा जेवणारे. आता कधी कळीची बाल्टी येईल कधी पूर्णाची पोळी येईल. ज्याला जे पाहिजे ते घेत जा. ज्याला विनोद लागला त्यानं विनोद घ्या. अध्यात्म लागलं त्यानं अध्यात्म घ्या. शुगर असन त्यानं कढी घ्यायची. सर्दी असन त्यानं पूर्णाची पोळी घ्यायची. विठ्ठल विठ्ठल. आणि तसंही माणूस वानाले असाव का गुणाले. गुणाले. माणूस पाहाले चांगलं असलं पाहिजे का स्वभावाले. माणसाले डोकसं असलं पाहिजे का अक्कल. अक्कल आणि डोकसं नसलं तर कुठं ठेवसाल. दोन्ही पाहिजे ना. कीर्तनात विनोद नसाव कीर्तनात विनोद पण विनोदात कीर्तन असाव. पाण्यात नाव असाव पण नावेत पाणी नसाव. माणसानं संसारात असाव पण संसार माणसात नसाव. साधूचा डाकू डाकूचा साधू व्हाव पण साधूचा डाकू हो नाही. साधूचे डाकू झाले बाबा काही काही आणि डाकूचे साधू झाले वाल्या कोई. विठ्ठल विठ्ठल. 100 वर्ष जगाचं असेल तर विठ्ठल विठ्ठल म्हणत जा आणि टाळी वाजवत जा. टाळी काऊन वाजवायची चला टाळीचं महत्व सांगतो आणि कीर्तन सुरू करतो. टाळी का वाजवा लागते. डॉक्टर लोकांचा मेसेज येते मोबाईलवर. रसायनिकामुळं केमिकलमुळं ब्लड सर्क्युलेशन होत नाही. 40 वर्षाच्या पुढं 60 वर्षाच्या आत त्या 20 वर्षाच्या कालावधीत 100 पैकी 99 लोक अटॅकनं मरल पुढं काहून तर ब्लड सर्क्युलेशन होत नाही. पण दुसरा मेसेज डॉक्टरचा असा आहे. मोबाईल आहे का सर्वांजवळ. सर्वांजवळ आहे. वा वा मोबाईल तर सर्वांजवळ. इंग्रजी कवलावळे खपरेलच्या खपरेला एवढाला आहे बाबा. महापोराजवळ तर 70,000चा आहे. एवढा आहे. टी व्हीच आहे जशी. पण घेऊ द्या त्यानं त्याच्या बाप रातच्यानं पैसे आणते. घेऊ द्या. पण पोरायले सांगतो महापोरासारखा मोबाईल तुमच्या बापाला नाही मागायचा. तुमच्या बापाला नाही मागायचा. कारण मी 2 लाख रुपये महिना कमावतो. किती 2 लाख. किती 2 लाख. घेऊ द्या त्याचा 70,000 रुपयाचा. पण ज्याचा बाप 500 रुपये 300 रुपये कमावत असेल त्यांना नाही मागायचा. आणि जर मागायचा असेल तर स्वतः कमाई करा. 1 लाखाचा घ्या. बापाला तर द्यायचा नाही. विठ्ठल विठ्ठल. बाबा चला आता या लहान पोरी यायली. हे लहान पोरी माझ्या नातीच होय ना. हे नातच होय. मला आप्पा म्हणजे तू याची मेली असेल तर वय पाहून नातं लावा लागते ना. लोक म्हणते बाईले आई म्हणून राव. हे इले आई म्हणता का. इले आई म्हणता का. इले नातच म्हणू लागेल ना. इले नात इले पोरगी त्या पळ्यातली बहीण कोणी आई. वयानुसार नाही का. आईच्या वयाची असली तर आई. बहिणीच्या वयाची असली बहीण. बायकोच्या वयाची असली तर भाभी माय आमची. तुमच्या मनानं अर्थ लावायचा. मी बोलतो तेवढंच. सांगावं पोऱ्या मोबाईल वाईट आहे का चांगला. वाईट आहे का चांगला. वाईट. वस्तूवर अवलंबून नाही. वस्तू वापरण्यावर अवलंबून आहे. एका फोनवर इथं कीर्तनाला आलो ना किती चांगला आहे मोबाईल. कीर्तनकारानं किती काही कुठं घेऊ द्या. अपरिचित अभंग घेऊ द्या. पण एक बोट फिरलं तर गाता निघते. एक बोट फिरलं की एवढा मोबाईल चांगला. आता चांगला आहे का वाईट आहे मोबाईल. चांगला आहे का वाईट आहे. चांगला.